नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण क्षीरसागर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण वीरांगना हे स्थूल वाचन पाहणार आहोत। तर पहा, याच्यामध्ये काय केलेलं आहे, स्वतःचे दैनंदिन कार्य यथायोग्य रीतीने पार पडत असताना सामाजिक बांधिलकी मांडणाऱ्या आपण समाजाचे काही देणं लागतो याची जाणीव ठेवून वेगळी वाट चोखणाऱ्या व्यक्ती समाजाला कायमच भूषणावं असतात। प्रस्तुत पाठात देशहित आणि समाजहित जपणाऱ्या दोन वीरांगणांचा परिचय करून दिलेला आहे। बघा, वीरांगना या नावातच सर्व लक्षात येईल आपल्याला। वीर आणि वीरांगना आलं लक्षात। जे पुरुष असतात, जे रोजचं कार्य करत असताना आणखी समाजहितासाठी देशहितासाठी वेगळं काहीतरी कार्य करतात, ते वीर झाले। आणि ज्या महिला असतात, ज्या स्वतःचं कार्य पार पाडून देशहितासाठी समाजहितासाठी त्यांचं आणखी योगदान देतात, त्या झाल्या वीरांगना। आलं लक्षात। त्या महिला, त्यांना वीरांगना असे म्हणतात। ठीक आहे। तर बघा, आता ही स्थूल वाचनामध्ये हे जे दोन वीरांगना दिलेल्या आहेत आपल्याला, यांच्याविषयी व्यक्तिपरिचय तर का दिलेला आहे बघा, विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती समाज ऋण याची जाणीव व्हावी। नाही तर आजकाल पाहतो की समाज ऋण आणि देशभक्ती ही जाणीव फार कमी होत चालली पहा विद्यार्थ्यांमध्ये। तर ही जाणीव होणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये। आपण समाजाचं काही देणं लागतो, आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे। आणि हे बघा, तुम्ही देशाचे भावी नागरिक आहात, तुम्ही तरुण भारत आहात पुढं, आहे की नाही। आणि म्हणून इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये अभ्यासक्रमामध्ये हे पाठ अशा प्रकारचे घेण्यात आलेले आहेत की ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनात देशहित त्याचबरोबर देशभक्ती समाज ऋण यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, असा या पाठाचा उद्देश आहे। ठीक आहे। चला तर मग आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। ठीक आहे। बघा, याच्यामध्ये काय दिलेले, देशासाठी सदैव शिर तळहातावर घेणारा वीर सैनिक व त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारे वीरपत्नी हे देशाचे भूषण आहेत। नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीरपत्नीच्या स्वभावातच नसते। वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे। वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण, परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांचे सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार, आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्णय आणि त्यांच्या पूर्तीसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या वीरांगनेचा हा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल। ठीक आहे। आता पहा, या स्थूल वाचनामध्ये सर्वात प्रथम आपल्याला जे कर्नल संतोष महाडिक आहेत यांच्या वीरपत्नी ज्या बघा, यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार यांच्याविषयी आपण या पाठामध्ये माहिती घेणार आहोत। ठीक आहे। तर बघा, जे देशासाठी बघा सैनिक जे असतात त्यांचं शिर तळहातावर असणे म्हणजे काय, सदैव देशासाठी स्वतःचं प्राण देण्यासाठी ते तत्पर असतात, तयार असतात। आणि एक महत्त्वाचं असतं, त्यांना घरून साथ देणारी त्यांची पत्नी ही सुद्धा, तिची साथ खूप महत्त्वाची असते बघा। नाहीतर सैनिक जर देशासाठी लढायला जातोय आणि त्याचं घर असतं, कुटुंब असतं, हे जर त्याच्या पत्नीने व्यवस्थितपणे मागे नाही सांभाळलं तर तो त्याचं कार्य व्यवस्थित करू शकत नाही। म्हणजे बघा, जे सैनिक शूरवीर देशासाठी लढतात त्यांच्या पत्नी ज्या असतात बघा, इथं सांगितलेले बघा, त्या प्राणपणाने त्यांच्या पतीची साथ देत असतात। आता बघा, त्यासुद्धा देशाचे भूषण आहेत। आलं लक्षात। आता त्याच्यानंतर असं सांगितले की बघा, नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीरपत्नीच्या स्वभावात नसते। साहजिकच आहे बघा, काय असतं ना, वीरपत्नी म्हणजे बघा, ज्या स्त्रियांचे पती सैन्यामध्ये आहेत तर त्यांचं असं असतं बघा, ते पतीच्या समजा निधनाने किंवा नियतीने त्यांच्यावर जे आघात केले जातात तर त्याच्यात ते खचून जाणं हे त्यांच्या स्वभावातच नसतं। ज्या अर्थी पती सैन्यामध्ये आहे त्या अर्थी बघा, म्हणजे म्हणतात ना, मौत का कफन सर पे बांधा आहे, असं असतं बघा त्यांचं जीवन। ते सैनिक जे असतात त्यांच्या डोक्यावर त्यांनी ते मृत्यूला सोबत घेऊन ते चालत असतात बघा, झुंज देत असतात मृत्यूशी। आलं लक्षात। म्हणजे रोजचा त्यांना मृत्यू समोर असतो। आणि अशा परिस्थितीमध्ये बघा, ह्या ज्या वीरपत्नी असतात तर त्या आघाताने खचून जात नाहीत। आणि वीरगती प्राप्त झालेले असे जे कर्नल संतोष महाडिक आहेत बघा, त्यांना वीरगती प्राप्त झाली होती, तर त्यांच्या पत्नी बघा स्वाती महाडिक,
कर्नल संतोष महाडिक ज्यांना वीरगती प्राप्त झाली, त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा जो निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. बघा, वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण असतो, सर्वात दुःखाचा क्षण असतं. एका पत्नीसाठी तिचा पती म्हणजे सर्वस्व असतो, पण लक्षात घ्या, जेव्हा हे सर्वस्व नियती हिरावून घेते त्याच्या इतकं वाईट दुःखद क्षण पत्नीच्या जीवनात दुसरा कुठलाही नसतो. बघा, पती पत्नी हे एका रथाचे 2 चाकं असतात आणि ज्यावेळेस एक चाक निखळून पडतं त्या रथाचं, तेव्हा तो रथ कोणत्याही क्षणी खड्ड्यात जात असतो. लक्षात घ्या, 2 रथाचे 2 चाकं असतात, पती आणि पत्नी. पण लक्षात घ्या, ह्या स्वाती महाडिक ज्या आहेत त्यांनी संतोष महाडिक यांचा जो वीरमरण आलं त्याच्यानंतर त्या खचल्या नाहीत, अभिमाने. बघा, त्यांनी काय केलं, एवढा दुःखाचा क्षण असताना सुद्धा त्यांनी कर्नल महाडिक यांचं जे सैन्यात राहण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते, त्यांनी स्वतः स्वाती महाडिक या सैन्यात भरती होण्याचा त्यांनी निर्धार केला आणि त्यांच्या दोन्ही मुलांना सुद्धा सैन्यात पाठवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. बघा, आता पतीच्या वीरमरण आल्यानंतर त्यांनी काय केलं, स्वाती महाडिक यांनी, की स्वतःला त्यांनी त्यांचं पतीचं जे स्वप्न होतं सैन्यात राहण्याचं ते अपूर्ण राहिलं, म्हणून त्यांनी स्वतः सैन्यात भरती झाल्या. आणि हे असं तसं नसतं हो, सैन्यात भरती होत आहे त्याच्यासाठी खडतर प्रशिक्षण तुम्हाला त्याच्यामधून जावं लागतं, स्वतःला सिद्ध करावं लागतं. आणि अशा प्रकारे या स्वाती महाडिक यांनी स्वतःला सिद्ध करून मुलांनासुद्धा त्यांचा असा निर्धार होता की मुलांनासुद्धा त्या सैन्यामध्ये पाठवणार होता. आणि अशी वीरांगना या स्वाती महाडिक यांचा परिचय आपण या पाठातून पाहणार आहोत. ठीक आहे, तर पाहूयात प्रत्यक्ष पाठ. महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा बघा, भाऊक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणार आहे. बघा, ह्या ज्या स्वाती महाडिक आहेत, लेफ्टनंट, महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक, भाऊक वीरपत्नी. बघा, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचं जीवन भयानक असतं. बघा, सोपी गोष्ट नसती. आणि एवढं मोठं सर्वस्व गमावल्यानंतर स्वतःला उभं करणं, सिद्ध करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप एका पत्नीसाठी, म्हणजे भाऊक पत्नी म्हणून त्यांनी सुरुवात केली. तर त्या काय झाल्या बघा, सज्ज वीरांगना असा त्यांचा प्रवास होता. आलं लक्षात? तर तो प्रवास अत्यंत प्रेरक, धाडसी बघा आणि थक्क करणारा असा आहे. ठीक आहे, तर बघा शिवाजी विद्यापीठातून त्यांनी काय केलं, तर शिवाजी विद्यापीठातून स्वाती महाडिक ज्या आहेत बघा, त्यांनी BSc व MSW अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांनी काय केलं तर बघा, पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबविण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्ने पाहिली होती. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी B.Ed आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. बघा, आता या पाठामध्ये या पहिल्या उतार्यामध्ये स्वाती महाडिक यांच्याविषयी सांगितलेले बघा. तर स्वाती महाडिक यांचं जे लग्न अगोदरचं जीवन होतं त्याच्याविषयी इथं माहिती सांगितलेली बघा. त्यांनी काय केलं तर शिवाजी विद्यापीठातून काय केलं होतं, त्यांनी BSc व MSW हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं तर बघा, महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या जे योजना असतात ते राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होतात. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, शिक्षण जेव्हा पूर्ण झालं त्याच्यानंतर सुखी संसाराची जी स्वप्न असतात ती त्यांनी पाहिली. बघा, कसं असतं ना, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं, स्वतःचा सुखी संसार असावा, हसता खेळता संसार असावा. तसं स्वप्न स्वाती महाडिक यांचं सुद्धा होतं. आणि याच दरम्यान काय झालं, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी जे होते बघा, भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला. बघा, लग्नानंतर त्यांनी काय केलं तर B.Ed आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम काय केले ते त्यांनी पूर्ण केले होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं तर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरीसुद्धा केली होती. आलं लक्षात? म्हणजे लग्नाच्या अगोदर जे त्यांनी शिक्षण घेतलं बघा, कुठलं शिक्षण घेतलं होतं, BSc आणि MSW. ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काय केलं तर बघा, दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचं काम त्यांनी केलं होतं. आणि त्याच्यानंतर काय केलं, त्यांचा विवाह झाला होता भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी. आणि लग्नानंतर त्यांनी B.Ed हे कंप्लीट केलं होतं. त्याचबरोबर आर्मी पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी काय केलं तर
शिक्षिकेची नोकरी केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा उतारा बघूया. बघा 12.5 त्याच्यात सांगितले बघा इथं 12.5 वर्षाच्या सुखी संसारातील कार्तिकी व स्वराज ही दोन त्यांची अपत्ये. कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी याची जाणीव स्वाती महाडिक यांनाही होतीच. भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केला होता आणि अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना वीरमरण आले. बघा आता या उतारामध्ये सांगितलेले बघा की स्वाती महाडिक यांचं लग्न झाल्यानंतर काय झालं त्यांच्या सुखी संसारामध्ये. बघा असं सांगितले 12.5 वर्षाचा त्यांचा संसार झाला. बघा आणि त्याच्यामध्ये काय सांगितले बघा की त्यांना 2 मुलं झाली. एक म्हणजे कार्तिकी होती आणि दुसरं बघा कार्तिकी आणि स्वराज ही 2 त्यांची मुलं होती. आता इथं सांगितले बघा त्याच्यानंतर बघा भारतीय सैन्य दल बघा ह्यांचं जे कर्नल संतोष महाडिक होते यांचं पहिलं प्रेम कुठलं होतं तर ते म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी हे त्यांचं पहिलं प्रेम होतं. लक्षात घ्या. कुठलाही सैनिक जेव्हा सीमेवर किंवा वर्दी सैन्यामध्ये भरती होतं त्याचं पहिलं प्रेम हे लक्षात ठेवा नेहमी. ह्याची स्वाती महाडिक यांना कल्पना होती की भारतीय सैन्य दल आणि वर्दी हे त्यांचं पहिलं प्रेम होतं. कोणाचं? कर्नल जे होते बघा इथं संतोष महाडिक यांचं. ठीक आहे. त्याच्यानंतर असं सांगितलं जातं बघा की सैन्य दलात आणि त्यांची या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केलेला होता. बघा कसं असतं ना सामान्य आता त्यांच्याकडे जे पद होतं बघा त्यांना कर्नल ही बघा पदवी होती. मग ही पदवी उगीच येत नाही. आलं लक्षात. म्हणजे सैन्य दलामध्ये त्यांनी काय केलं तर त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी आणि वेगळं व्यक्तिमत्व आगळं व्यक्तिमत्व या गोष्टींमुळे काय झालं तर त्यांनी त्यांचा ठसा उमटवलेला होता. स्वतःची वेगळी ओळख त्यांनी त्या त्यांचं जे होतं बघा सैन्य दल भारतीय त्याच्यामध्ये निर्माण केलेली होती. ठीक आहे. आता काय असतं ना मी पहिले सांगितलं सैनिक म्हणल्यावर काय असतं की त्याला रोज कफन मी सांगितलं रोज मृत्यूला सोबत घेऊन ते लढत असतात. आलं लक्षात. मृत्यू रोज त्यांच्यासोबत असतो असं म्हणजे क्षणोक्षणी. आलं लक्षात. मग आता हे सर्व होत असताना काय झालं तर बघा एकदा अचानक 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढताना वीरमरण आलं. आता लक्षात घ्या हे जे संतोष महाडिक होते आता यांचं काय झालं तर बघा 17 नोव्हेंबर 2015 रोजी काश्मीरच्या कुपवाड्यात काय झालं तर 49 राष्ट्रीय बटालियनचे हे होते बघा ते कर्नल 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल होते बघा संतोष महाडिक. तर दहशतवाद्यांशी निकराने लढा देताना काय झालं त्यांना वीरमरण आले होते. आलं लक्षात. 17 नोव्हेंबर 2015 रोजी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सांगितलं गेलं इथं नियतीच्या आघाताने खचून जाणे हे बघा इथं परत ती ओळ आलेली आहे खूप महत्त्वाची. बघा नियतीच्या आघाताने खचून जाणे वीरपत्नीच्या स्वभावात नसते. असीम धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळेस भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. वयाच्या 40च्या आसपास असूनही वीरपत्नीने निश्चयपूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्व वयाची अट शिथिल करून घेतली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शारीरिक व वैद्यकीय चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स बघा ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली. तेथे त्यांनी 11 महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाले. आपल्या खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले व त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वीत तर मुलगा स्वराज हा इयत्ता 2रीत शिकत होता. या वीरपत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्यात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोर नव्हे तर देशातील प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलांच्यासमोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे. त्याबद्दल त्यांचे आईवडील सासरची मंडळी व मुलांनाही सार्थ अभिमान वाटतो. स्वाती लहानपणापासून धाडसी होती असे त्यांच्या आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी अनेक सुखासीन आयुष्य देऊ केले होते. परंतु ती सर्व प्रलोभने झुगारून त्यांनी सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यावेळी ते पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार हे देशाचे बघा देशप्रेमाचे काय होतं हे जिद्दीचे मूर्त रूप आहे. लक्षात घ्या. आता ह्या ज्या स्वाती महाडिक आहे यांच्याविषयी सांगताना असं सांगितलं जातं बघा
की त्यांनी काय केलं तर बघा, पतीच्या निधनानंतर विशेष म्हणजे बघा, जेव्हा वीरमरण प्राप्त झालं कर्नल संतोष महाडिक यांना, त्यावेळेस काय झालं तर माहिती का, त्या खचून नाही गेले. हे स्वभावतच नसतं वीरपत्नीच्या, उगीच त्यांना वीरपत्नी म्हणत नाहीत. आणि स्वाती महाडिक यांनी काय केलं माहिती, पतीच्या अंत्यविधीच्या वेळेस हा त्यांचा निर्णय बोलून दाखवला की मला सैन्यात रुजू व्हायचं आहे. हा निश्चय त्यांनी त्यावेळेस केला. आणि त्यावेळेस त्यांचं वय 40च्या आसपास होतं. तरीसुद्धा बघा, आता विषय असा असतो की वयाची अट असते बघा. 40 म्हणजे भरपूर वय झालं ना, म्हणजे सैन्यात भरती होण्यासाठी हे वय योग्य नसतं. आणि म्हणून काय केलं तर ते अट असते बघा वयाची, तर त्यांनी ती शिथिल करून घेतली. ठीक आहे, वय म्हणजे वयाची अट थोडी शिथिल केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं बघा, स्वाती महाडिक यांनी वयाची अट शिथिल करून घेतल्यानंतर स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात काय झालं त्या पास झाल्या होत्या. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा बघा. आणि मग काय होतं बघा, स्वाती महाडिक यांनी त्याचबरोबर शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या. आता बघा, इथं काय असतं ना, तुम्हाला काही परीक्षा पास व्हाव्या लागतात, त्याचबरोबर काही शारीरिक आणि ज्या तपासण्या केल्या जातात बघा, वैद्यकीय शारीरिक व वैद्यकीय चाचण्या केल्या जातात, त्याच्यासुद्धा त्यांनी त्या यशस्वीरित्या पार पाडल्या स्वाती महाडिक यांनी. आणि त्याच्यानंतर काय झालं बघा, त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथं झाली बघा. तिथे त्यांनी 11 महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले बघा. म्हणजे एकतर वयाची अट, म्हणजे यांचं वय एवढं असताना वयाची अट शिथिल करून घेतली, सैन्यात भरती झाल्या. त्याचबरोबर त्यांनी काय केलं, वैद्यकीय जी स्टेट सिलेक्शन बोर्डाची पहिली परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्या. आणि जे हे असतात शारीरिक किंवा वैद्यकीय चाचण्या, त्याच्यातसुद्धा त्या यशस्वीपणे त्यांनी त्या पार पाडल्या. आणि त्यांची निवड त्याच्यानुसार ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथे झाली. आणि तिथे त्यांनी 11 महिन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. आणि शेवटी बघा, असं सांगितलं तर 9 सप्टेंबर 2017 रोजी लेफ्टनंट म्हणून लष्करात दाखल झाले. कसली भारी गोष्ट आहे बघा, एवढं 40च्या आसपास वय, ते खडतर प्रशिक्षण, 2 मुलांची जबाबदारी, पती नसणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून स्वाती यांनी वयाची अट शिथिल करून घेऊन बघा स्वतःला सिद्ध करून दाखवलं. खडतर प्रशिक्षणानंतर ज्या त्यांच्या मिलिटरीच्या परीक्षा त्या पास झाल्या, त्याचबरोबर त्यांनी काय केलं तर ज्या चाचण्या होत्या त्यामध्ये सुद्धा त्या उत्तीर्ण झाल्या होत्या, वैद्यकीय आणि शारीरिक चाचण्या. मग आपल्या खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार त्यांनी मिळवले होते, लक्षात घ्या. आणि त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वीत बघा. त्यांना 2 मुलं, कार्तिकी आणि स्वराज. तर मुलगी ज्यावेळेस त्यांची 2 स्टार मिळाले, त्यांना लेफ्टनंट म्हणून त्यांची लष्करात त्या दाखल झाल्या, त्यावेळेस त्यांची मुलगी कार्तिकी 7वीला होती, तर मुलगा स्वराज हा 2रीमध्ये होता. कसलं भारी वाटत असेल त्या लेकरांना. म्हणजे बघा ना, पतीच्या मृत्यूनंतर, वीरमरणानंतर जी वीरांगना खचून न जाता पतीचे जेव्हा अंत्यविधी होतो त्याच वेळेस असा निश्चय करते की मला सुद्धा सैन्यात भरती व्हायचं आहे, माझ्या 2 मुलांना मला सैन्यात पाठवायचे. किती म्हणजे किती भारी नाही का, किती गोष्ट वाखाणण्यासारखी ही बघा. नाहीतर सामान्य स्त्री रडून रडून घायटा करते अशा, म्हणजे ठीक आहे ना, आहे दुःख आहे, पण खरं स्वतःला सिद्ध करणं म्हणजे हेच असतं बघा. परिस्थिती कधी कोणावर काय ते सांगता येत नसतं, पण वाईट परिस्थितीतून किंवा अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून, संघर्षातून जो स्वतःला सही सलामत बाहेर काढतो, स्वतःला सिद्ध करतो, तोच खरा एक जीवन जगण्याची तीच एक खरी कला असते बघा. आलं लक्षात. म्हणजे जर स्वाती महाडिक यांनी जर पतीच्या निधनानंतर घरीच बसल्या असत्या, रडत बसल्या असत्या, तर त्यांचं आज हे स्वप्न किंवा आज देशासमोर जी स्त्री उभी आहे, जे लेफ्टनंट म्हणून त्या लष्करात दाखल झाले, हे आज उभ्या राहिल्या असत्या का आपल्यासमोर? नाही. आणि आज त्यांच्या या कार्यामुळे हजारो स्त्रियांना, मुलींना, मुलांना, सर्व भारतीयांना त्यांचा अभिमान तर आहे, पण त्यांच्यापुढे काय आदर्श ते ठरले आहेत. आपण सुद्धा त्यांच्यासारखं काहीतरी केलं पाहिजे असं एक मनामध्ये निश्चय येतो, किंवा करायची इच्छा तयार होणं, ही सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट असते, लक्षात ठेवा. आणि बघा त्याच्यानंतर त्यांनी काय केलं बघा, ज्या ह्या होत्या स्वाती महाडिक, त्यांनी काय केलेलं होतं बघा. आणि त्यांच्या ह्या अशा कठीण परिश्रम या कार्यामुळं काय झालं तर बघा, त्यांनी फक्त त्यांच्या मुलांसमोर आणि आईवडिला बघा, त्यांनी काय केलं तर सगळ्या देशासमोर, सगळ्या जगासमोर त्यांचा एक आदर्श उभा केला होता बघा. त्यांची आई वडील, त्यांची मुलं, सासरचे, माहेरची, यांना सगळ्यांना त्यांचा अभिमान होता. त्यांची आई तर सांगते की त्या लहानपणापासून धाडसी होत्या. त्याचबरोबर पतीच्या मृत्यूनंतर समाजाने बघा, आता काय असतं ना, जेव्हा एखाद्या, आता ते बघा, ते लेफ्टनंट होते, त्यांना वीरमरण आलेलं होतं, शहीद झाले होते, त्यावेळेस काय झालं तर अनेक क्षेत्रात त्यांना संधी आल्या होत्या. कोणत्या? की सहज अशा, जसे की
समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात मानाच्या संधी देण्याचा प्रयत्न केला होता, पण नाही, यांना हे करायचं नव्हतं. कारण त्यांच्या पतीचं स्वप्न होतं ना सैन्यामध्ये राहण्याचं, ते त्यांना पुढं न्यायचं होतं आणि त्यांच्या मुलांनासुद्धा त्यांना सैन्यामध्ये दाखल करायचं होतं. या सगळ्या त्यांचा जो निर्धार होता त्याच्यामुळे त्यांनी काय केलं तर या सगळ्या संधी त्यांनी डावलल्या होत्या. आलेल्या ज्या संधी होत्या राजकीय क्षेत्रातल्या किंवा शिक्षण क्षेत्रातल्या त्या त्यांनी बाजूला सरकावल्या होत्या आणि त्यांनी काय केलं तर बघा, ही सगळी प्रलोभनं त्यांनी झुगारून लावली होती आणि त्या सैन्यामध्ये भरती झाल्या होत्या. कारण त्यांना काय करायचं होतं, पतीचं पहिलं प्रेम जिवंत ठेवायचं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी हा धाडसी. कोणाला नको वाटतं रे सहजासहजी तुम्हाला एखादी घर चालून नोकरी भेटते, पैसा पाणी भेटते, आयुष आराम सगळं भेटते, कोणाला नको वाटतं. पण स्वाती महाडिक यांना हे नाव नको, यांना हे नको होतं. बघा लक्षात घ्या, तुम्हाला जर इतिहासामध्ये कुठंतरी नाव करायचं आहे तर तुम्हाला संघर्ष, भाई सहजासहजी जे भेटलं त्याच्यात तुमची मग किंमत होत नाही. बघा लक्षात घ्या. मग स्वाती महाडिक यांनी जर एखादं राजकीय क्षेत्र जॉईन केलं असतं किंवा जे शिक्षण क्षेत्र समाजाने त्यांना ज्या संधी दिल्या होत्या त्याच्यामध्ये जर त्या जॉईन झाल्या असत्या तर आज त्यांचं जे नाव झाले ते झालं नसतं. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला जर जगापुढं तुमचा आदर्श ठेवायचा तर खूप संघर्ष करावा लागतो, खूप काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. आलं लक्षात. हे एवढं सहजासहजी शक्य नसतं. बघा ना, तुमच्यासमोर जर जामून पेढे जिलेबी ठेवले आणि तुम्हाला म्हणलं चटणी भाकरी खाताल का तुम्ही? मग तसं इथं स्वाती महाडिक यांनी केलं. बघा, त्यांना संधी आल्या होत्या राजकीय क्षेत्रातून, सामाजिक क्षेत्रातून की त्यांनी जॉईन होतं, पण त्यांनी हे झुगारून लावल्या सगळ्यांनी. त्यांनी काय केलं तर बघा, सैन्यामध्ये त्यांनी दाखल झाल्या होत्या त्या, कारण की त्यांच्या पतीचं पहिले प्रेम त्यांना जिवंत ठेवायचं होतं. आणि बघा, ते दोन्ही जे मुलं होते ना त्यांनासुद्धा सैन्यात पाठवणार असा निर्धार ज्या स्वाती महाडिक यांनी केला होता. आणि मग याच्यातून आपल्या लक्षात येतं की स्वातीताईंचा निर्धार हा देशप्रेमाचे काय आहे, जिद्दीचे मूर्त रूप आहे. बघा, म्हणजे किती मोठं देशप्रेम म्हणावं लागेल हे. तुम्हाला सहजासहजी एखादी गोष्ट मिळते ती तुम्ही झुगारताय आणि एखाद्या, म्हणजे बघा ना, तुम्हाला फोर व्हीलर बसायला भेटते, तुम्ही त्याच्यातून जात नाही. ऑडी येते, एखादं घेऊन येते ऑडी, ह्याच्यामध्ये बसून चाला, नाही तर तुम्ही पायी जाताय काट्याकोट्यातून, जंगलातून. हा तसा मार्ग यांनी स्वीकार केलेला होता स्वाती महाडिक यांनी. आणि त्यांच्या मुलांनासुद्धा त्यांनी सैन्यात पाठवण्याचा निर्धार त्यावेळेस त्यांचा निर्धार होता. मग ह्याच्यातून आपल्याला त्यांचं देशप्रेम आणि त्यांची जिद्द हे लक्षात येतं. लक्षात घ्या. आलं लक्षात. बघा, त्याच्यानंतर असं सांगितलं जातं, खडतर प्रशिक्षणाच्या वेळी असं म्हणतात बघा की काळात आपल्यापेक्षा साधारणपणे निम्मे वय असलेल्या 22-23 वर्षांच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वाती यांचा उत्साह सरत्या काळातही लाजवणारा होता. हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटले नाही, उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचे हे एक साधन ठरले, अन्यथा या बिंदूतून बाहेर येणे कठीण होते असे त्या म्हणतात. बघा, आता इथं असं सांगितलं आहे की हे जे प्रशिक्षण, खडतर प्रशिक्षण असतं बघा, सैन्यामध्ये तुम्हाला भरती व्हायचे आणि त्या भरती झाल्यानंतर लेफ्टनंटचे पोस्टसुद्धा 2 स्टार त्यांच्या खांद्यावर लावले. तर हे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. तर बघा, हे जेव्हा त्यांना ट्रेनिंग दिली आपण पाहिलं 11 महिन्याची, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर खडतर प्रशिक्षण घेतलं. आणि त्यांच्या ते जेव्हा प्रशिक्षण घेत होत्या तर ते रनिंग असेल किंवा आणखी काय जे ट्रेनिंगमध्ये जे प्रकार होते, प्रशिक्षणामध्ये जे करावं लागायचं त्यांना, तर त्याच्यामध्ये त्यांच्या निम्म्या वयाच्या, म्हणजे यांचं वय 38 तर 17 दुनी म्हणजे बघा असं, म्हणजे अर्ध्या वयाच्या मुली किंवा जे स्टुडंट त्यांच्यासोबत होते बघा, तर त्यांच्यासोबत त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि त्या काही मागे राहिल्या नाहीत कुठंच. म्हणजे बघा, एक 10 वर्षाचं आणि एक 20 वर्षाचं असं सोबत प्रशिक्षण. किती अवघड गोष्ट आहे बघा. डबल वयाचं असताना सुद्धा त्या काय करत होत्या, तितक्याच धडाडीने, तितक्याच उत्स्फूर्तपणे ते ट्रेनिंग, ते प्रशिक्षण त्यांच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलींसोबत त्या पार पडत होत्या. त्यांचा उत्साह थोडासुद्धा म्हणजे कमी होत नव्हता आणि सगळ्यांना लाजवणारा असा, म्हणजे त्यांच्याकडे बघितलं की सगळ्यांना अरे अरे हे आपल्यापेक्षा डबल वयाने तरीसुद्धा मोठ्या असून तरीसुद्धा त्या एवढं छान करतात म्हणून सगळ्यांना प्रोत्साहन, प्रेरणा भेटत होती. त्याचबरोबर बघा, हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटलं नाही, उलट त्यांचं जे दुःख होतं त्यावर मात करण्यासाठी हे प्रशिक्षण त्यांना खूप मदतीचं ठरलं, हे साधन ठरलं त्यांच्या दुःखावर मात करण्यासाठी. नाहीतर त्यांच्या वेदनेतून, त्यांच्या दुःखातून बाहेर पडणं एवढं सोपं नव्हतं असं त्या म्हणतात. हे जे प्रशिक्षण होतं त्यावेळी त्या पूर्ण स्वतःला त्याच्यामध्ये झोकून देत होत्या आणि त्याच्यामुळं इकडचं लक्ष त्यांचं कमी होत होतं आणि म्हणून त्या वेदना, तो त्रास, तो दुःख ते त्यांना झालं नाही, जे की त्यांनी त्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना ते लक्षात आलं असं त्या म्हणतात. त्याच्यानंतर असं सांगितलं जातं बघा की मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्त्वाचे वाटते. कारण त्यांच्या मते एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार
करतो तेव्हा ते अधिक खडतर वाटते. जेव्हा आपण या प्रवासाचा आनंद घेत मार्गक्रमण करतो तेव्हा तो प्रवास खडतर वाटत नाही. स्वाती महाडिक म्हणतात, आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. तिथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्त्वाचे आहे. निग्रही, करारी आणि धाडसी अशा या रणरागिणीच्या जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. तर बघा इथं असं सांगितलं जातं की तर स्वाती महाडिक यांच्याविषयी सांगताना बघा, जेव्हा त्या काय सांगतात बघा, म्हणजे हे तुमच्यासाठी, हे विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी गोष्ट आहे बघा. ते असं म्हणतात की जेव्हा जेव्हा आपण असं लक्षात घेतो बघा, मुक्कामापेक्षा त्यांनी काय सांगितले, नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणं स्वाती महाडिक यांना महत्त्वाचं वाटतं. लक्षात घ्या, त्यांना काय महत्त्वाचं वाटतं, तुम्ही फक्त मुक्काम कुठं करायचा असं जर ठरवत चालताल किंवा आपल्याला मुक्कामाला जायचं, इथं जायचं ह्या मुक्कामावर लक्ष केंद्रित करताल, तर मग ते तुम्हाला जे तुम्ही रस्त्याने जाताय तर तो प्रवास तुम्हाला अतिशय खडतर वाटतो, कठीण वाटतो, असं स्वाती यांचं मत आहे बघा. आणि ते सत्य आहे. समजा तुम्हाला एखाद्या गावाला जायचं आहे, समजा तुम्हाला पुण्याला जायचं आहे आणि मग तुम्ही निघालात, समजा एखाद्या गावावरून निघालात, नगरहून निघालात, तुम्हाला पुण्याला जायचं आहे, मग तो पुण्याला जायचं, मग रस्त्यात कितीतरी छान हॉटेल्स जातील, झाडे झोडपं जातील, निसर्गरम्य ठिकाणं जातील, तिकडं तुमचं लक्षच जाणार नाही, तुम्हाला फक्त पुणे दिसेल. म्हणजे लक्षात आलं. इथं त्या काय सांगतात बघा की मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणं स्वाती महाडिक यांना महत्त्वाचं वाटतं. त्याचं कारण त्या सांगतात बघा, मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा अधिक खडतर वाटतं. आणि जेव्हा आपण त्या प्रवासाचा आनंद घेत बघा ना, रस्त्याने जाते, मग त्या काय म्हणतात की तुम्ही जो ठिकाण निवडले, ठीक आहे, तुम्हाला ते करायचं आहे, तुमच्या डोक्यात असू द्या की तुम्हाला हे टार्गेट गाठायचं आहे किंवा तुम्हाला हे मुक्काम इथं जायचं आहे, पण जात असताना तुम्हाला काय करायचं सांगितलं. त्यांचा विश्वास कशावर आहे स्वाती महाडिक यांचा, त्या असं म्हणतात की जात असताना, मार्गक्रमण करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे की जो प्रवास आहे तर त्या प्रवासामध्ये त्याचा आनंद घेतला पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे तो तुम्हाला खडतर वाटत नाही. कारण त्या म्हणतात की ते फक्त मुक्कामाचा विचार करत बसला तर ते प्रशिक्षण खडतर वाटतं, असं स्वाती महाडिक यांचं मत आहे. आणि मला वाटतं ते 100% बरोबर आहे. बघा त्या पुढं म्हणतात की आर्मीचे जीवन ही फक्त नोकरी नाही, तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. बघा खूप स्वाभिमानाची गोष्ट, खूप छान सांगतात बघा स्वाती महाडिक. त्या काय म्हणतात, ही नोकरी नाही तर एक काय आहे, जीवन जगण्याचा वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे. तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, आत्मबल अधिक महत्त्वाचे आहे. मग तसं पाहिलं तर बघा ना, मग ह्यांचं हे एक विषय असतो की तुमचं जे शारीरिक बल बघा, आता त्यांचं वय 40च्या आसपास होतं, तरी त्यांनी म्हणजे ते आडवं आलं का त्यांना त्यांच्या ध्येयामध्ये नाही आलं, तर त्या काय म्हणतात, शारीरिक क्षमतेपेक्षा सुद्धा मानसिक बल आणि आत्मबल मला हे करायचं आहे. बघा ना, ज्यावेळी त्यांच्या पतीला वीर मरण आलं त्याच वेळेस त्यांनी हे ठरवलं होतं की मी सैन्यामध्ये भरती होणार आणि माझ्या दोन्ही मुलांनासुद्धा मी सैन्यामध्ये दाखल करणार. म्हणजे लक्षात घ्या त्यांचा तो निर्धार, निश्चय. म्हणजे त्या किती थकल्या असतील त्यावेळेस, किती त्यांना दुःख, वेदना, त्रास होता. पतीचं वीर मरण आलं त्यावेळेस किती म्हणजे कितीतरी त्यांच्यासमोर 100 प्रश्न उभे राहिले असतील की आता काय, हे की नाही. एवढं सोपं नसतं हे दुःख पचवणं, कारण जे ह्याच्यातून जातं त्यांनाच हे सगळ्या गोष्टी माहीत असतात बघा. आणि मग हे सगळं करत असताना स्वाती महाडिक काय म्हणतात बघा की त्यांनी जे प्रशिक्षण घेतलं, मग त्या काय सांगतात बघा इथं की ह्या सैन्यामध्ये फक्त काय असतं बघा, तुमचं जे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल आणि आत्मबल मला हे करायचे. मी याच्या अगोदरही उदाहरण दिलं होतं की वारकरी जेव्हा वारीला निघतात, पंढरीच्या 80-80 वर्षाचे वारकरी असतात, मग त्यांचं शारीरिक बल नसतं एवढं चालण्याचं, एवढं करण्याचं, पण त्यांचं मन त्यांना सांगत असते की मला विठुरायाला भेटायचं आहे. मग लक्षात घ्या ना, जाताना ते काय करतात, फुगड्या खेळतात, छान छान भारुडं भजनं म्हणत जातात, मग ते प्रवासाचा आनंद घेत जातात, म्हणून त्यांना ते कठीण वाटत नाही. तसंच स्वाती महाडिक इथे सांगतायत की ज्यावेळेस तुम्ही प्रशिक्षण, तुम्ही मुक्काम, तुम्हाला जायचं एखाद्या मुक्कामी, तर तुम्ही जो प्रवास करताय मुक्कामाला जाताना, तर त्या प्रवासाचा आनंद घ्या. तर त्या सांगतात तुम्ही जर तसं नाही केलं तर तुम्हाला काय, ते प्रशिक्षण खडतर वाटतं. आलं लक्षात? मग त्या म्हणतात मुक्कामाच्या ठिकाणी तुम्ही जाताय मुक्कामाला, त्याच्यापेक्षा काय करा, नियोजनबद्ध प्रवास कसा करायचा याच्यावर स्वाती जे महाडिक आहेत त्यांचा विश्वास आहे. आणि ते अगदी सार्थ आहे. मी जसं तुम्हाला पंढरपूरचं उदाहरण दिलं तसं. आलं लक्षात? बघा. आणि त्याचबरोबर इथं त्या सांगतात की निग्रही, करारी आणि धाडसी अशा या रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. बघा ना, आता शारीरिक क्षमतेपेक्षा आपण तर पाहिलं त्या 40च्या आसपास त्यांचं वय होतं आणि त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाच्या तरुणींसोबत त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं. एवढं सोपं असतं का रे हे? नाही. पण हे का झालं की त्यांचं जे बघा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक, की मी हे करू शकते, आणि निग्रही, मला हे करायचे, करारी
आणि धाडसी. त्यांच्या आईने तर सांगितले ते त्या लहानपणापासून धाडसी होत्या. या सगळ्या गुणांमुळं त्या निग्रही होत्या, करारी होत्या आणि धाडसी. तर या सर्व ह्या गुणांमुळे ही जी रणरागिणी आहे तर त्यांचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर शेवटचा बघूयात, शेवटच्या 4 ओळी काय सांगितले बघा. त्या काय सांगतात, आपण जे काम करतो मग ते कोणतेही असो त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं, अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचे असते असे त्या म्हणतात. पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्य दलात बघा भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभे करतात. पतिनिधनाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगणेला सादर प्रणाम. किती सुंदर बघा. खरंच म्हणजे ह्या ज्या स्वाती महाडिक आहेत यांच्याविषयी असं सांगितलं जातं की बघा की त्या काय म्हणतात, आपण जे काम करतो ते कुठलंही असू द्या, मग नुसतं एकदा ते काम हातात घेतलं की ते आहे तेच करत राहणं ह्याला अर्थ नाही. बघा आलं लक्षात. आता समजा तुम्हाला स्वयंपाक शिकायचा, तुम्ही ते शिकताय, मग तुम्ही त्याच्यामध्ये रोज नवीन नवीन रेसिपीज शिकल्या पाहिजेत, नवीन नवीन पदार्थ बनवायचे शिकले पाहिजेत, तर ते काही उपयोगपूर्ण आहे, महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये नवीन नवीन शिकत गेलं पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे कुठलीही गोष्ट बघा, जसं त्या काय म्हणतात बघा, तुम्ही कुठलंही जे काम करता त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं. बघा लक्षात आलं. म्हणजे तुम्ही जे काम करता त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं. मी सांगितलं तुम्हाला स्वयंपाक शिकायचा आहे, टाकल्या भाकरी केली भाजी झालं मोकळं, टाकल्या भाकरी केली भाजी झालं मोकळं, असं नाही. तर जाणून घेतलं पाहिजे त्याच्याविषयी. तुम्ही ज्या पण क्षेत्रात जे पण काम करता तर त्याच्याविषयी अधिक सखोल माहिती तुम्ही जाणून घेतली पाहिजे. आणि दुसरं काय सांगितलं बघा, अधिक शिकलं पाहिजे. जीवनामध्ये शिकण्यासारखं खूप काही असतं बघा. माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो. मग स्वाती महाडिक यांनी किती छान सांगितलं की तुम्ही जे काम करताय तर त्याच्यामध्ये शिकण्यासारखं खूप असतं, तर तुम्ही शिकत राहिलं पाहिजे. आणखीन जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता पाहिजे. त्याचबरोबर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर बघा हे महत्त्वाचं असतं असे ते म्हणतात. बघा पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभ्या करतात. आता लक्षात घ्या, आपली जी संस्कृती आहे ती पुरुषप्रधान आहे की नाही. मग काय होतं, बऱ्यापैकी मुलींना सैन्य दलात नको बाबा अवघड आहे. मग बघा स्वाती यांनी जर असा विचार केला असता तर बघा त्यांचं जे स्वप्न होतं त्यांनी सांगितलं होतं की माझ्या पतीचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. 2 मुलं होती, त्यांच्या जिम्मेदाऱ्या होत्या आणि एवढं मोठं आभाळ एवढं दुःख होतं त्यांच्या पतीचं जाणं. ह्या 3 जबाबदाऱ्या पार पडत असताना त्या लेफ्टनंट बनल्या. खडतर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं. म्हणजे बघा ना, आज ही जी खरंच वीरांगना जबरदस्त भाई. लक्षात घ्या. आता त्या काय म्हणतात बघा, परत सांगतात की ह्या ज्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांनी म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती आहे तर त्याच्यामध्ये स्त्रियांना मुलींना सैन्यामध्ये गेलं पाहिजे ही प्रेरणा त्यांच्यामुळं भेटते. आणि ह्याच्यामुळं काय होईल की जेवढ्या जास्त स्त्रिया मुली यांच्यापासून प्रेरणा घेतील तर त्याचप्रमाणे आपला भारत हा वैभवशाली व्हायला मदत होईल असं त्या म्हणतात. त्याच्यानंतर त्या म्हणतात बघा पतिनिधनाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरं स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेली या वीरांगणेला सादर प्रणाम. बघा ही जी वीरांगना आहे ह्यांनी खूप म्हणजे मी सांगितलं ना ह्याच्यामध्ये सांगितले की त्यांना अनेक संधी होत्या की समाजकारणात राजकारणात त्यांनी यावं. अनेक लोकांनी त्यांना काय दिलं तर संधी दिल्या होत्या, तुम्ही हे करू शकता ते, पण त्यांनी त्या झुगारल्या, नाही मला हे करायचं नाही. तर त्यांच्या पतीचं अधुरं स्वप्न, त्यांना जे त्यांच्या पतीला सैन्यामध्ये राहायचं होतं ते अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या झटत राहिल्या आणि त्या सैन्य दलात भरती झाल्या. त्याचबरोबर 2 मुलांचं संगोपन त्यांच्यावर ते 2 मुलांची जिम्मेदारी होती. हे सगळं पार पडत असताना अतिशय बघा खडतर प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं होतं. आणि त्या काय सांगतात बघा, त्यांचं जे असीम दुःख होतं पतिनिधनाचं, काय असतं ना स्त्रीसाठी तिचा पती सर्वस्व असतो बघा. आणि म्हणजे बघा हे सगळं असताना म्हणजे ते तर दुःख होतच समोर, पण त्याचसोबत स्वतःसुद्धा परत त्यांना त्या सैन्यामध्ये जायचं आहे, भारत मातेची सेवा करायची. आणि विशेष म्हणजे पतीचं राहिलेलं अधुरं स्वप्न त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे बघा. त्याचबरोबर त्या सज्ज झाल्या त्या कशासाठी, आपल्या पतीचं अर्ध राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि बघा त्यांना भेटलीसुद्धा होती ती नोकरी लेफ्टनंट म्हणून, त्यांना सैन्यामध्ये दाखलसुद्धा करून त्या दाखल झाल्या होत्या. आलं लक्षात. म्हणजे अशा प्रकारची ही शूरवीर वीरांगना स्वतःचं दुःख बाजूला ठेवून जी त्यांनी जे कार्य केलं स्वाती महाडिक यांनी, तर ते संपूर्ण भारताच्यासाठी, भारतातील स्त्रिया मुली यांच्यासाठी तर ते वैभवशाली भारत निर्माण करायला खूप मदत करणार आहे. त्यांच्यासाठी ते प्रेरणादायी आहे. एवढंच नाही
तर संपूर्ण भारताला त्यांचा अभिमान वाटावा अशी ही वीरांगना, आणि म्हणून अशा या वीरांगनेला खरंच सादर प्रणाम असं शेवटी सांगितलेलं आहे. बघा, अतिशय खडतर परिस्थितीतून काय असतं ना, साधारण तुम्हाला जर सगळं सहजासहजी भेटलं, मी सांगितलं ना, त्यांना नोकरीच्या संधी आल्या होत्या पण त्यांनी त्या झुगारून लावल्या. मग हे महत्त्वाचं आहे बघा, काहीतरी करायचं, जज्बा पाहिजे माणसामध्ये, हे की नाही. मग त्यांनी ते ठरवलं होतं की पतीचं जे अधुरं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं. आणि अशा प्रकारे स्वाती महाडिक यांनी काय केलं होतं, त्यांच्या मुलांनासुद्धा त्यांना सैन्यामध्ये दाखल करून घ्यायचं होतं, हे सुद्धा त्यांचं एक स्वप्न होतं. त्याचबरोबर त्यांचा निर्धार होता हा, आलं लक्षात. म्हणजे अशा प्रकारे स्वाती महाडिक यांनी पतीच्या निधनानंतर, त्यांच्या ज्या पतीला वीरमरण आलं त्याच्यानंतर खचून न जाता त्यांनी काय केलं होतं, स्वतःसुद्धा खडतर प्रशिक्षण घेऊन सैन्य दलात त्या बघा दाखल झालेल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी काय केलं तर त्यांची जी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे त्यांची निवड झालेली होती. बघा, 11 महिन्याचं त्यांनी तिथं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं होतं, आलं लक्षात. म्हणजे त्यांनी काय केलं तर आपल्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी खचून न जाता काय केलं होतं, सैन्य दलात त्या भरती झाल्या. आणि त्यांच्या फक्त आपत्ती म्हणजे त्यांची मुलं त्यांच्यासमोरच नाही तर संपूर्ण भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी केली होती. किंवा असं लेफ्टनंट या पदावर त्या जेव्हा जॉईन झाल्या, किंवा लेफ्टनंट हे पद त्यांच्या खांद्यावर 2 स्टार जेव्हा त्यांना मिळाले, त्यावेळेस खरंच त्यांची जी मुलगी, त्यावेळेस त्यांचा मुलगी कार्तिकी ही 7वीत होती, तर मुलगा स्वराज हा 2रीत शिकत होता. म्हणजे किती भारी वाटत असतं ना त्या मुलांना, जेव्हा ते हे मुलगी 7वीला आहे, मुलगा 2रीला, एवढं वय असताना, त्यांच्या आई 40च्या आसपास असताना सुद्धा एवढं छान म्हणजे लेफ्टनंट पदावर पोचते, हा त्यांच्यासाठी किती अभिमानाचा क्षण असेल, लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे म्हणून या वीरांगनेला सादर प्रणाम. आणि यानंतर इथे हा धडा संपलेला आहे. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आता बघा आपण हे जे आपण पाहणार आहोत बघा वीरांगना यांच्याविषयी, तर याच्या अगोदर आपण एका वीरांगनेविषयी माहिती घेतलेली. स्वाती महाडिक ज्यांचं नाव होतं, त्यांचा आपण जीवन परिचय घेतलेला आहे. त्याचबरोबर आता आपण या ज्या दुसऱ्या आहेत सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्याविषयी या धड्यामध्ये माहिती पाहणार आहोत. ठीक आहे, या भागामध्ये. चला तर मग प्रत्यक्ष या पाठाला सुरुवात करूया. ठीक आहे, लक्ष द्या. शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे साधन आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती असते. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, आयुष्याच्या वाटेवरून भरकटलेल्या मुलांना पुन्हा मार्गावर आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे समाजहिताचे मोलाचे कार्य करणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. समाजहितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या या वीरांगनेचा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल. बघा, खूप छान. हा जो आहे आपल्याला तर तिथं रेखा मिश्रा, सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा जीवन परिचय पाहायचा आहे. बघा, या ज्या वीरांगना आहेत, तर लक्षात घ्या, शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचं साधन आहे. उन्नती म्हणजे प्रगती, आलं लक्षात. आणि बरोबर आहे, शिकलं तर सगळं आहे की नाही. आंबेडकरांनी जे सांगितलं ना, बघा, तर तुम्ही शिक्षण खूप महत्त्वाचं आहे की नाही. सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणं खूप, बघा, ही जनता राष्ट्राची संपत्ती असते. नुसतंच राष्ट्र खूप आर्थिक प्रगती आहे, खूप सारे लोकसंख्या, ह्याला अर्थ नाही. तर राष्ट्राची संपत्ती खरी काय असते, तर ती नंबर 1 म्हणजे सुशिक्षित आणि दुसरी सुसंस्कृत जनता. हे बघा, नुसतंच सुशिक्षित असूनही चालत नाही आणि नुसतंच सुसंस्कृत असूनही चालत नाही. दोन्हीही लागतं. ही काय असते, राष्ट्राची संपत्ती असते, खरं उन्नत राष्ट्र असतं, लक्षात. बघा, आता त्याचबरोबर इथं काय सांगितलं बघा, काही बऱ्याच वेळेस असं होतं की काय होतं ना, की काहीतरी कारणांमुळे तुमच्या घरगुती किंवा तुमच्या ज्या काही अनेक गोष्टी असतात की त्याला कारणीभूत ठरतात. शिक्षणापासून किंवा शिक्षणाच्या प्रवाहापासून अनेक लोक दूर जातात, आलं लक्षात. मग बघा, त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जर प्रत्येक व्यक्ती शिकला तर काय होईल, देशाचा विकास होईल, आलं लक्षात. पण जेव्हा बऱ्याच व्यक्ती याच्यापासून दूर, शिक्षणापासून दूर जातात, तर त्यांच्यासाठी प्रयत्न करणं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं हे आपल्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर असं सांगितलं जातं बघा, शिक्षणापासून जे वंचित राहिलेले लोक होते, मुलं होते, भरकटलेले लोक, यांना शिक्षणाच्या मार्गावर आणण्याचं महत्त्वाचं कार्य सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी केलेलं आहे. आणि यांचं एक कार्य खूप प्रेरणादायी आहे, महत्त्वाचं आहे. बघा, समाजहितासाठी ते सतत कार्यरत असतात. अशा या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्याविषयी आपल्याला या उतार्यामध्ये, ह्याच्यामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर प्रत्यक्ष या पाठाला सुरुवात करूया. ठीक आहे, चला तर मग. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या व सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे पोलीस दलात
आपल्या विशेष कामगिरीने नावाजलेल्या कुमारी रेखा मिश्रा महाराष्ट्र राज्याच्याही अभिमान बिंदू ठरल्या आहेत, कारण त्यांचे सामाजिक काम हे स्तुत्य आहे. अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात MA करून BEd सुद्धा केले व नंतर रेल्वे पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन 2008 मुंबईमध्ये रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली. रेल्वे पोलीस दलातील पहिल्या 2.5 वर्षात सेवेतील एक वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम पाहिले व पुढील अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले. विविध कारणामुळे स्वतःचे घर सोडून निघून आलेल्या मुंबईसारख्या मायानगरीत पोहोचलेल्या व भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केले. त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला त्यांचा अभिमान वाटतो. किती छान गोष्ट बघा, अभिमान वाटण्यासारखीच गोष्ट आहे. आता ह्या रेखा मिश्रा ज्या आहेत त्यांच्याविषयी माहिती देताना इथं पहिल्याच उतार्यामध्ये असं सांगितलं आहे की बघा, रेखा मिश्रा या ज्या आहेत त्या उत्तर प्रदेशातील अलाहाबाद इथं त्यांचा जन्म झालेला आहे. त्याचबरोबर सध्या त्या कुठं आहेत? मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस, महाराष्ट्र टर्मिनस रेल्वे पोलीस दलात त्या विशेष कामगिरी नावाजल्या गेलेल्या ह्या रेखा मिश्रा आहेत. ठीक आहे. आता बघा, महाराष्ट्राचा अभिमान बिंदू का मांडले गेलेत बघा. जेव्हा एखादं काहीतरी सगळ्यांपेक्षा तुम्ही वेगळं काम करता तेव्हा तुम्ही काहीतरी वेगळे ठरता, असामान्य ठरता. बाकीचे सामान्य साध्या गोष्टी, खाणं पिणं, उठणं बसणं झोपणं हे तर कोणी पण करतं, प्राणी पक्षी पण करतात, आहे का नाही. पण जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळी कामगिरी करता तेव्हा काय होतं ना, तुम्ही असामान्य ठरता. सगळ्या समाज माणसात तुमचं नाव उठून दिसतं किंवा तुमची विशेष कामगिरीने काय होतं, तुम्हाला नावाजलं जातं. आलं लक्षात. काय असतं ना की इतरांपेक्षा जेव्हा वेगळं काहीतरी करतो आपण तेव्हा आपला ठसा उमटला जातो. आलं लक्षात. आता बघा ना, ह्या रेखा मिश्रा यांच्याकडं बघूनच म्हणजे एवढं हे जे त्यांचं इथं फोटो दाखवलेलं आहे याच्याकडं बघूनच म्हणजे असं वाटतं की म्हणजे छान. त्यांच्याकडं चेहऱ्यामध्ये, त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आत्मविश्वास, एवढं ते निर्धार किंवा निर्भयता अशी खचाखच भरलेली, म्हणजे एवढं छान असं बघितलं की लक्षात येतं कुछ तो है की नाही, कुछ बात खासियत है उनकी, है की नाही. त्याच्यानंतर बघा इथं काय सांगितलेलं आहे. यांचं शिक्षण बघा, त्यांनी काय केलं तर अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयामध्ये MA केलं. त्याच्यानंतर त्यांनी BEd सुद्धा केलेलं आणि मग काय केलं तर पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी 2008 मुंबई रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणजेच सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली. 2008 बघा, अगोदर त्यांनी MA केलं इंग्लिशमध्ये, त्याच्यानंतर त्यांनी BEd केलं आणि 2008 त्या सब इन्स्पेक्टर या पदावर म्हणजेच उपनिरीक्षक या पदावर त्या सेवा त्यांनी चालू केली. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या असं सांगतात बघा, पोलीस दलातील पहिल्या 2.5 वर्षाच्या सेवेतील बघा त्यांना पहिल्या 2.5 वर्षात एक सेवा होती म्हणजे बघा, भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन मुलांनी त्यांनी त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचलेलं होतं. बघा, आपण TVवर वगैरे बातम्या बघतो, आपण यांना पाहिलं का, पेपरमध्ये जाहिराती असतात. ते आईवडील असे व्याकुळ असतात बघा. बऱ्याच वेळेस आईवडील फिरायला जातात, आणखी कुठं कामानिमित्त एखाद्या गावी जातात, दुसऱ्या गावी जातात, तर त्यावेळेस काय होतं, मुलं छोटी छोटी असतात आणि अशा वेळेस कधी कधी पालकांचं चुकून दुर्लक्ष झाल्यामुळे, हात सोडून गेल्यामुळे काय होतं, मुलं हरवतात आणि अक्षरशः काय होतं माहिती का, त्या आईवडिलांचा जीव असा प्राणकंठात आलेला असतो, माझं लेकरू कधी सापडेल. कितीतरी देवांना नवसं करतात, काय काय करतात, म्हणजे रोज पोलीस स्टेशनला चक्रा मारणं, कितीतरी गोष्टी असतात बघा. म्हणजे त्या आईची किती घालमेल त्या लेकरासाठी असेल, काय जीव म्हणत असेल त्या आईचा. माझ्या छकुलामध्ये आहे बघा ते वर्णन, खूप छान, म्हणजे नाही का, ते निवेदिता जोशी यांनी ते छकुला त्यांचा मुलगा जो होता तो हरवलेला होता, आहे का नाही. तर त्याची स्टोरी तुम्हाला माहिती असेल मला वाटतं. तर ठीक आहे, असो नसो, पण एक आहे गोष्ट की आईचा जीव लेकरासाठी किती व्याकुळ असतात. ते लेकरू हरवल्यावर तर तिचा जीव काय म्हणत असेल. आणि हे पुण्याचं काम 434 अल्पवयीन मुलींना त्यांनी त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षित पोहोचलेलं, किती आशीर्वाद देत असतील बरं ते आईवडील. खरंच म्हणजे बघा, एक मायलेकराची भेट घालून देणं किंवा त्या पालकांशी त्या लेकराची, हरवलेल्या लेकराची, किती भारी गोष्ट ही. आणि हे पुण्याचं काम रेखा मिश्रा यांनी केलेलं. जवळजवळ 434 अल्पवयीन मुलींना त्यांनी त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षित पोहोचवलं होतं. त्याचबरोबर त्यांनी काय केलेलं बघा, इथं सांगितलं जातं की विविध कारणांमुळे बघा स्वतःचे घर सोडून आलेल्या मुंबईसारख्या मायानगरीत पोहोचलेल्या भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केले. त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला त्यांचा अभिमान वाटतो. आता रेल्वे प्रशासनाला त्यांचा अभिमान वाटतो साहजिक आहे, पण संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे बघा. एकतरी एवढ्या मुलांना जे सोडून गेलेले, आता बघा काय असतं ना, मुंबईत गेले की आपलं काहीतरी आपण छान बनवू, आपल्याला बरेच मुलं असतात की नसतं कळत, हे वय असं असतं की नाही लक्षात येत. अगर कोणाला कोणीतरी फसवतं, आहे की नाही, की तुला मुंबईला एक हिरोईन म्हणून नोकरी देतो, हिरो म्हणून नोकरी देतो, कामधंद्याला लावतो, असं करून या मुलांना फसवून नेलं जातं आणि
मग काहीतरी वेगळंच घडतं त्यांच्या बाबतीत. मग आता काय बघा ना, हे जी भरकटलेली मुलं आहे त्यांना योग्य मार्गावर आणण्याचं मोठं कार्य रेखा मिश्रा यांनी केलेलं. आणि त्याच्यामुळं काय बघा, ही मुंबई मायानगरी असं म्हटलं जातं, बुलबुलैया आहे का नाही. फक्त दिसतं वरून, दिसतं तसं नसतं, असंच आहे बघा हे मुंबईचं. म्हणजे त्या इथं सांगितलेलं मायानगरी. का मायानगरी म्हटलं, फक्त प्रलोभन आहे. आपल्याला मुंबईला गेले की हे होईल, आपण ते होऊ. आता बघा, आता सैराट पिक्चर तर सगळ्यांनी पाहिला, म्हणजे काय हाल होतं त्या आजची परिस्थिती आहे की नाही. म्हणजे मला काय सांगायचं आहे, ही मायानगरी आहे. म्हणजे इथं खूप वेगळ्या गोष्टी असतात सगळ्या. दिसतं वेगळं, असतं वेगळं, याला माया म्हणतात. जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते दिसत नाही, याला माया म्हणतात. तर अशी ही मायानगरी मुंबई. इथं अनेक मुलं जातात, कोणाला करिअरसाठी, कोणाला आणखी काही काही, कोणी फसून येतं, काही काही गोष्टी घडतात कोणाच्या जीवनामध्ये. कोणी प्रेमासाठी जातं, कोणी कशासाठी, कोणी कामधंद्यासाठी. असं होत असताना बऱ्याच जणांची फसवणूक होते आणि अशा यांना मार्गावर आणण्याचं काम योग्य मार्गावर रेखा मिश्रा यांनी केलेलं आहे. खरंच लाख लाख दुवा आहे. किती म्हणजे एक जिंदग्या बर्बाद होण्यापासून वाचवण्याचं काम यांनी केलेलं आहे रेखा मिश्रांनी. खरंच किती छान. बघा आता पुढच्या उतार्यामध्ये काय सांगितलेले. पहिल्याच केसमध्ये घरातून पळून आलेल्या 14 वर्षीय मुलाचे मनपरिवर्तन करून त्याला सुखरूप त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. सर्वसाधारणपणे असलेली पोलिसी बडगा दाखवण्याऐवजी मुझसे दोस्ती करोगे म्हणत भरकटलेल्या मुलामुलींना आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांनी केले व त्या करत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी पालकांशी भांडण करून स्वतःचे घर सोडून पळून आलेली मुलं, मुंबई शहराचे व अनेकदा बॉलिवूडचे आकर्षण असलेली मुले, शहरातील पत्ता माहीत नसताना कुठेतरी राहत असलेल्या नातेवाईकांना भेटायला आलेली असतात व चुकलेली मुले, गरिबीमुळे त्रस्त झालेली, कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली मुले, क्वचित प्रसंगी समाजकंटकांनी अवैध कामासाठी फसवून पळून आणलेल्या मुलामुलींनाही सोडण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केले. त्यामुळेच कुटुंबापासून दुरावलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊ लागली, नाचू बागडी लागली. त्यांना जीवन आनंद मिळाला. एकदा दक्षिण भारतातून अपहरण करून आणलेल्या गेलेल्या 3 तमिळ भाषिक शाळकरी मुलींना सोडून घरी पोहोचवण्याच्या कामात रेखाजींना सलग 48 तास ड्युटीवर राहावे लागले. अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाहीत. खरंच आता मी वाचते पण म्हणजे डोळ्यात अश्रू येतात. म्हणजे ऊर भरून येतो. किती भारी बघा ना, 48 तास ड्युटी केली त्या लेकरांसाठी. फक्त त्या 3 मुली ज्या कुठून पळून आणलेल्या, तर बघा इथं सांगितलेलं आहे की ज्यांना दक्षिण भारतातून अपहरण करून आणलं होतं, त्या 3 मुलींना वाचवण्यासाठी किती घंटे ड्युटी. काय ड्युटीचं ह्यांना काही एक्स्ट्रा पगार नाही, फक्त स्वतःची तळमळ पाहिजे, मला कोणासाठी काहीतरी भलं करायचं आहे. आलं लक्षात, जे रेखा मिश्रा यांनी केलं. 48 तास ड्युटी. बघा आता इथं सांगितलं, पहिली केस जी होती त्यांची, त्याच्यामध्ये 14 वर्षीय मुलाच्या बघा आता 14 वर्षीय मुलगा लक्षात घ्या, म्हणजे जेमतेम लक्षात घ्या. 14 वर्ष वय म्हणजे किती, एक 8वी 9वीला समजा, 8 आणि 6 हां 14. तर लक्षात घ्या, 8वीचा मुलगा, त्याला काय म्हणजे कधी कधी काय होतं ना, मोठ्या शहरात जायचं, पत्ता माहीत नसतो. आणि इथं विशेष म्हणजे बॉलिवूडचं आकर्षण असतं बघा बऱ्याच जणांना. आता हे 8वी 9वीचं लेकरू, तर त्याचा विषय बघा ना, म्हणजे काय आहे ना बघा, पोलिसी बडगा दाखवला नाही, मुलं घाबरतात. पोलिसी वेश दिसला तरी आपल्याला हे मारतात का काय, जेलमध्ये टाकतात काय. पोलीस दिसले की पोरं पळाले समजायचे. आलं लक्षात. म्हणजे होतं बऱ्याच वेळेस असं, त्यांच्या हातातली बंदूक म्हणा, ती काठी, छोटे ते दंडा म्हणा, तो बघून भीती वाटते मुलांना. आलं लक्षात. आता हे 14 वर्षाचं मुलगा म्हणजे बघा ना, ते त्याचं मनपरिवर्तन खूप खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे मनपरिवर्तन करणं खूप कठीण गोष्ट आहे. वरचं तुम्ही त्याचं जे बाह्य आवरण आहे, त्याची हेअरस्टाईल म्हणा, ड्रेस म्हणा, हे बदलू शकता, पण मनपरिवर्तन करणं कठीण गोष्ट आहे. हा जो मुलगा होता ना, घरातून पळून आलता बघा, आणि त्याला रेखा यांनी मिश्रांनी काय केलं माहिती का, मुझसे दोस्ती करोगी म्हणत काय केलं तर त्यांनी बघा, खूप मोठी म्हणजे बघा त्यांनी आईचा प्रेमळ स्पर्श त्या मुलांना बघा, आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांनी केलेले होते. म्हणजे फक्त पोलिसी बडगा दाखवून बऱ्याच गोष्टी असतात ना, आपण म्हणतो की लातो की भूत बातो से नाही म्हणते, अमकं दमकं तमकं, पण नाही. हे मुलांचं वयच काय 14 वर्ष वय. मग ह्या मुलांना जर पोलिसी बडगा दाखवला तर नाही. मग त्यांनी मुझसे दोस्ती करोगे म्हणजे काय, इतकं छान. म्हणजे कसं असतं ना, एखाद्याचं मत परिवर्तन करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला त्याच्या वया एवढं व्हावं लागतं. आलं लक्षात. बघा ना तुम्ही, आजी बाबा नातू आणि एवढे होतात, मग ते नातू त्यांचा फ्रेंड बनतो. आलं लक्षात. मग तो ते आजी बाबा जे म्हणतील ते नातू ऐकतात. आलं लक्षात. आईवडिलांचं नाही ऐकत, आजीबाबांचं ऐकतात. का, त्यांचं मत परिवर्तन कोण करतं, आजीबाबा. कसे करतात, ते त्यांच्या वयाचं होऊन त्यांच्यासोबत राहतात. म्हणजे रेखा मिश्रा यांनी पोलिसी बडगा दाखवला नाही, तर मुझसे दोस्ती करोगी असं म्हणत आईच्या प्रेमळ हृदयाने त्यांना सन्मार्ग दाखवण्याचं कार्य त्यांनी केलेलं. त्याचबरोबर इथं सांगितलं बघा,
की आईवडिलांशी भांडण करून आलेलं. आणि मुंबईमध्ये बऱ्याच वेळेस काय असतं ना, हे वय असं असतं की बघा, हे 8वी 9वी 10वी हे वय असं असतं की नाही, आईवडिलांना काही कळत नाही, माझं नुकसान करायला लागलेत, मीच भारी, मला छान व्हायचं आहे, मला तुम्ही होऊ देत नाहीत, माझ्या करिअरमध्ये अडथळा आणतात. हे मुलांच्या डोक्यात वेगळंच खूळ असतं, त्यांना बाहेरचं जग आपलं वाटतं, आईवडील आपले वाटत नाहीत अशा वेळेस. आणि मग हे मुलं काय करतात, पालकांशी भांडण करून स्वतःचं घर सोडून येतात. आणि विशेष म्हणजे यांना बॉलिवूडचं आकर्षण असतं. शहरात पत्ता माहीत नसतो, काही नसतं, निघाले की निघाले. आकर्षण असतं ना, मला हिरो व्हायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं, असं या बॉलिवूडच्या आकर्षणामुळे. आणि कधी कधी काय वाटतं माहिती का, हे समाजकंटक लोक जे असतात ना, म्हणजे वाईट कामासाठी या मुलांचा वापर करतात, तर ते सुद्धा अपहरण करून आशांना आणतात. आणि या सर्व मुलं मुलींना सोडवण्याचे काम कोणी केलं तर बघा, तर रेखा मिश्रा यांनी केलेलं. आणि ही मुलं, ज्या मुलांना अपहरण करून नेले, कोणी आईवडिलांशी भांडून गेलेत, वाईट मार्गाला लागले, त्यांना सन्मार्गावर आणण्याचं काम. आणि त्याचबरोबर कितीतरी मुलांना म्हणजे त्यांचं ते चुकीच्या मार्गाने जे जात होते ते मार्ग त्यांचा बंद करून त्यांना आईच्या ज्या प्रेमळ आईसारखं त्यांना समजून सांगून रेखा मिश्रा यांनी सन्मार्गावर त्यांना आणलेलं होतं. आणि एकदा तर असं उदाहरण दिलं की बघा, दक्षिण भारतातून अपहरण करून आणलेले 3 तमिळ भाषिक शाळकरी मुली होत्या बघा. आणि त्यांना बघा, म्हणजे काय त्या लेकरांना कळत असतं, कुठं कुणी चल म्हणलं, तुला हे देतो ते देतो म्हणलं की निघतात. म्हणजे खूप भयानक गोष्ट आहे बघा, सध्या तर एवढं वाढले हे, म्हणजे खरंच चांगली गोष्ट नाही आहे, पण होतं हे सगळं. म्हणजे जर खरंच रेखा इन्स्पेक्टरसारख्या सगळ्यांनी आपल्या आपल्या ड्युट्या केल्या, किंवा म्हणजे खरंच हे होण्यापासून खूप हे कमी प्रमाण होईल, याचं खूप मोठ्या प्रमाणात हे कमी होईल. तर बघा, त्यांनी काय केलं, तर ह्या 3 शाळकरी मुलींसाठी 48 तास ड्युटी केली ती, आलं सलग, आलं लक्षात. आणि शेवटी अखेर त्या मुलींना सुरक्षितपणे त्यांनी त्यांच्या पालकाच्या स्वाधीन केलं होतं. तोपर्यंत त्या स्वस्त बसल्या नव्हत्या. लक्षात घ्या, म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे स्वतः एवढं राबणं. पण किती आनंद वाटला असं ना, जेव्हा ह्या मुलींना एवढ्या वाईट मार्गावर त्या मुली जाण्यापासून यांनी वाचवलं आणि त्यांच्या आईवडिलांकडे दिलं. म्हणजे आईवडिलांना सुद्धा किती छान, आपले लेकरं एवढ्या म्हणजे अक्षरशः म्हणजे मरणाच्या दारातून परत आणले रेखा मिश्रा यांनी. किती म्हणजे खरंच, म्हणजे हे काम करणं म्हणजे खूप मोठं पुण्याचं काम आहे बघा. म्हणजे सांगू त्याचं वर्णन आपण शब्दात करू शकत नाही, इतकं मोठं काम आहे बघा हे. आईवडिलांसाठी बघा ना, लेकरू त्यांचं कुठं गेलं असतं. आणि एका सब इन्स्पेक्टरच्या किंवा त्याने रेखा मिश्राने जो मार्ग दाखवून दिला, त्यांनी जे 48 तास सलग ड्युटी करून त्या लेकरांना परत त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं, हे सगळं करत असताना म्हणजे शेवटची भावना त्या आईवडिलांची, अखर आईवडील ते देव मानत असतील रेखा मिश्रा यांना. कारण कुठल्याही आईसाठी तिचं लेकरू खूप महत्त्वाचं असतं. बघा ना, थोडं वेळ विषय कसा असतो बघा ना, एखादी हरिणी जर तिचं पाडस एखादा वाघ, म्हणजे एखादी असं सांगितलं जातं की गाय वाघाशी टक्कर देते, तिचं वासरू जर वाघ नेत असेल तर, आलं लक्षात. मग हे आता आईवडिलांना किती छान, म्हणजे एका वाईट गोष्टीला जिथं आपली मुलं जात होती, तिथून या रेखा मिश्रांनी आपल्या मुलींना परत आणलं, सुरक्षित आणलं आणि आपल्या जवळ दिलं. ते मग रेखा मिश्रा त्यांच्यासाठी देवच नाही का? बघा पुढं किती छान, म्हणजे किती सुंदर कार्य बघा. म्हणजे खरंच बघा, पुढं असं सांगितलं जातं, एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात की फेसबुकवरील गप्पांतील चॅट, म्हणजे गप्पा म्हणजे फेसबुकवरच्या तुम्हाला सगळ्यांना माहिती, चॅट, अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधार्थ आलेल्या मुलींना समजावून सांगणे व त्यांना सुरक्षित त्याच्या घरी पोहोचणे हे तर फारच जिकरीचे असते. कारण 14-15 या वयोगटातील भरकटलेल्या मुलींना भावभावनांवर आवर घालणे सोपे नसते. काही वेळा प्रेमाने, काही वेळा कायद्याचे भय दाखवून या मुलांना चुकीच्या गोष्टींपासून दूर करावे लागते. हे मोठे आव्हानच असते. रेखाजींच्या प्रसंगावधानाने ही मुले कोणत्याही गैरप्रवृत्तींना बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली, अन्यथा त्यांचे भविष्य काय असते याची कल्पना न केलेलीच बरी. भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भविष्य घडवणे, अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते. राष्ट्रघडणीत त्यांचा वाटाही मोलाचा असतो. म्हणूनच सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला मानाचा मुजरा. खरंच म्हणजे मी पहिलंच सांगितलं बघा, हे जे त्यांचं वय असतं ना ह्या मुलांचं, काय होतं ना, सध्या मुलांकडे फेसबुक अभ्यासाच्या निमित्ताने आम्हाला होमवर्क लिहायचा आहे, मोबाईल द्या, ठीक आहे. मग आता मोबाईल आले की ते फेसबुक, गुगल सगळं येतं. मला काही जास्त त्याच्याशी मला माहीत नाही हे सगळ्या गोष्टी. पण बघा आता हे चॅट, तर हे बघा, म्हणजे मला असं वाटतं काय असतं, मी खूप वेळेस सांगितलं आतापर्यंत, स्वतः जर नाही आपण त्या गोष्टी करत नाही तर दुसऱ्याला सांगायचा अधिकार आहे. मग भाई, मी हे सांगू शकते की मी स्वतः नाही ह्याच्यामध्ये, म्हणजे हे मोबाईल वापरणं, तासन तास बघणं, ह्या गोष्टी माझ्या तत्वात बसत नाहीत.
ठीक आहे, तुम्हाला का होमवर्क पुरता मोबाईल पाहिजे, काही तुम्हाला सर्च करायचं आहे, महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला येत नाही त्याच्यासाठी तुम्ही चांगला उपयोग करा. पण तुम्ही चुकीच्या गोष्टींसाठी बघा ना, मग काय होतं की आईवडील ड्युट्यांना जातात, मग मुलांकडं मोबाईल, मग मुलांना तर काही कळत नसतं, मग ते काय चॅट म्हणजे झालं ते काय फेसबुकवर गप्पा मारण्यात आल्या आणि त्याच्यामुळे काय झालं. आता एक गोष्ट आहे बघा, हे मित्रमैत्रिणी शोधतात, लगे एकमेकांच्या घरी बी पोहोचतात, ह्यांची मैत्री इथपर्यंत जातं आणि मग अशा मुलांना समजावून सांगणं खूप कठीण असतं. का कठीण असतं बघा, हे जे वय असतं मी पहिलं सांगितलं 14-15, इथं काय असतं ना, ह्यांच्या भावना खूप म्हणजे ह्यांच्यामध्ये बदल झालेले असतात, मानसिक शारीरिक सगळे बदल झालेले असतात. आणि मग त्यांना कसं असतं ना, आपल्याला म्हणजे जे एखादं समजा आईवडील त्यांना शत्रू वाटू लागतात आणि बाहेरचे लोक त्यांना मित्र वाटू लागतात, थोडक्यात सोपी व्याख्या, हे वय असं असतं. पण या वयात स्वतःला कळणं, आता बघा ना, ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन केलं, म्हणजे स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली, स्वराज्य स्थापन, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी हे केलं. हे वय असं असतं ना, तुम्ही खूप भारी करू शकतात, नाही तर पार झिरो. आलं लक्षात, म्हणजे हे जो टर्निंग पॉईंट आहे, इथं जर तुम्हाला चांगलं वळण किंवा चांगले संस्कार भेटले तर तुमची लाईफ चांगली म्हणते आणि चांगल्या लोकांची देशाला गरज आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं सांगितलं ना, म्हणजे देशाच्या घडणी राष्ट्रघडणीसुद्धा या लोकांचा महत्त्वाचा मोलाचा वाटा असतो. पण कशा लोकांचा हे असे सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी जे कार्य केलं त्याप्रमाणे. आता इथं सांगितलं बघा, मी हे तुम्हाला का सांगते 14, 15, 16 हे जे वय आहे ना, तर हे कुमार वयोगट ह्यांना समजावून सांगणं खूप कठीण असतं बघा, आव्हान असतं बघा. आव्हान सांगितलं इथं, का आव्हान असतं, हे ऐकायच्या मनस्थितीत नसतात आणि जे चांगलं सांगतो ना त्याच्या व्यतिरिक्त त्यांना आवडतच नाही, त्याचा तिरस्कार करतात, नफरत करतात. मग या वयात त्यांना आईवडील शत्रू वाटायला लागतात. आई म्हणली ना मोबाईलवर बसू नको, अगर हे फेसबुक हे चांगलं नाही, बाहेर बिनाकामाचं फिरणं किंवा ह्याच्यात त्याच्यासोबत अनोळखी व्यक्तीसोबत फिरणं जाणं, त्याच्यावर विश्वास ठेवणे चांगलं नाही. पण नाही, त्यांना हे तुला काय कळतं, आईला काय कळत नाही. हे अशी मुलांची म्हणजे काय असतं, हे वय असं असतं. हे का सांगते मी बघितले सगळं, आता क्लासमध्ये शिकवताना बघते बरेच मुलं असे आहेत ना, म्हणजे त्यांना नाही, म्हणजे मग त्यांना काय करावं लागतं माहिती का, कधी बाळा करून त्यांना, म्हणजे मी स्वतःही समजून सांगितलेल्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून मला म्हणजे सांगते मी हे अनुभवातून, असं काही नाही फक्त इथं वाचलं आहे म्हणून. तर म्हणजे हे ना खरंच हे म्हणजे समजून सांगणं कठीण गोष्ट असते बघा. दगडा डोकं आपटणे इतपत हे कठीण असतं. म्हणजे एक तर स्टुडंट असा होता की मी नाही सांगू शकत पण त्याचं नाव, पण इतकं त्याला किती समजा, अरे बाळा असं नाही, अरे बाळा तसं नाही. कधी कधी शाळा सुटल्यावर मी त्याला समजून सांगायचे, असं कर बाबा, तसं कर, हे चांगलं नाही. कधी कधी त्याच्या आईला फोन करून, हे असं नाही बाबा. मी हे का सांगते लक्षात घ्या, म्हणजे हे जे वय असतं ना की हे भावभावनांना हे मुलांना आवर घालता येत नाही, स्वतःच्या मनात आलं की केलं, असा विषय असतो बघा यांचा. आणि मग रेखा मिश्रा काय म्हणतात बघा इथं, मग त्यांना कधी काय कसं समजून सांगायचं, तर कधी कायद्याचं भय, हे असं कर बरं का, नाही तर तुला हे असं होईल, हे असं कायद्याचं भय दाखवायचं. दुसरं कोणतं प्रेमाने समजून सांगायचं. पण ते काय बघा, म्हणजे बऱ्याच वेळेस म्हणजे मी हे सगळं केले, म्हणजे मला माहिती हे सगळे मुलांना अशा प्रकारे कधी हे असं कधी तसं म्हणजे समजून सांगितलेलं आहे. पण हे खूप कठीण गोष्ट आहे बघा. पण ठीक आहे, रेखा मिश्राने हे करून दाखवलं, त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी काय केलं, बरेच जी मुलं गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा अशी मुलं काय झाली, त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली. ती बघा, म्हणजे हे नाही, ह्या मुलांचं काय सगळ्यात सोपं इथं सांगता येईल, नालीतली किडी. आणि हे नालीत जाण्यापासून यांनी वाचवलं रेखा मिश्रांनी यांना, आलं लक्षात. म्हणजे सोपी गोष्ट नाही, त्यांची अवस्था काय झाली असती सांगितलं ना मी. पण यांना उचलून रेखा मिश्रांनी काय केलं की हे जे गैरमार्गाला जाणारे मुलं आहेत तर त्यांचं भविष्य काय आहे, सगळा अंधार, भयानक गोष्टी होते ह्या. इथंच सगळं मग झिरो होतं बघा सगळं माणसाचं. पण रेखा मिश्रांनी हे काम केलेलं की ह्या भरकटलेल्या मुलांना त्यांच्या आयुष्याला त्यांनी वळण दिलं, त्यांना समजावून सांगितलं. गैरप्रवृत्ती जे बळी पडलेली मुलं होती त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, त्यांनी त्यांचं भविष्य घडवलं. आणि बघा लक्षात घ्या, हे भविष्य घडवणारी जी लोक असतात अशा लोकांची समाजाला नेहमीच गरज असते. आणि हे काम सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी केलेलं. आणि बघा त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे ह्याच्यामध्ये. आणि म्हणून त्यांनी जे कार्य केलं, अशा अनोख्या त्यांनी जे स्वीकारलेलं कार्य आहे त्याला खरंच मानाचा मुजरा असं इथं सांगितलेलं आहे. खरंच म्हणजे काय असतं ना, झिरोतून हिरो बनवणं, हे अशी गोष्ट बघा इथं. म्हणजे जे मुलं वाईट मार्गावर जाणार होती त्यांचं भविष्य काय ते न सांगितलेलं बरं, हे सगळं होणार असताना रेखा मिश्रांनी त्यांना कधी कायद्याचं धाक दाखवून, कधी प्रेमाने अशा प्रकारे त्यांना समजून सांगून वेगवेगळ्या मार्गांनी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल केलं. त्याचबरोबर काय केलं, त्यांनी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचं भविष्य त्यांनी
उज्ज्वल घडवलं होतं. आलं लक्षात. म्हणजे अशा प्रकारे सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचं कार्य आपण आज इथे पाहिलेलं आहे. ठीक आहे.